वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. पेरणी तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याची रक्कम अदा करावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची देखील भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कॅनमध्ये मुबलक प्रमाणात डिझेल देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आमदार मनोज कायंदे हे देखील उपस्थित होते. आज तुपकरांनी मुंबई येथे मंत्रालयात दोन्ही मंत्री महोदयांना भेट देऊन पीक विमा आणि डिझेल या शेतकऱ्यांच्या सध्याच्या प्रमुख समस्यांबाबत चर्चा केली. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील तुपकरांनी दिला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच पीक विमा आणि इंधन तुटवडा याबाबत शासन आणि प्रशासनाला निवेदन दिले होते. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासोबतच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर त्यांनी चर्चा केली होती. पीक विमा आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा देखील त्यांना दिला होता. दरम्यान या संदर्भात रविकांत तुपकर यांनी आज मुंबई येथे मंत्रालयात जाऊन कृषी मंत्री नामदार भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विमापासून वंचित आहे. 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची हक्काची रक्कम मिळाली नाही, तर 2025 मध्ये झालेल्या नुकसानीची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. जिल्ह्याभरातील हजारो शेतकरी हक्काच्या पीक विम्याच्या रकमेकडे आस लावून आहेत. नैसर्गिक आपत्ती, शेती उत्पादनांना कवडी मोल भाव आणि त्यातच आता इंधन टंचाई यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा अदा करण्याचे कडक आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी कृषी मंत्री नामदार भरणे यांच्याकडे केली. नामदार भरणे यांनी यावेळी तुपकर यांची सर्व बाजू व्यवस्थित समजावून घेत त्यांना सकारात्मक आश्वासन दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर इंधन तुटवड्याबाबत तुपकरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत भेट घेतली. सध्या राज्यात आणि जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यत्वे डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेती कामासाठी तातडीने डिझेलची व्यवस्था करावी, तसेच ट्रॅक्टर मालक व शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.